आज आपण बघूया ज्या व्यक्तीची सतत तुम्हाला आठवण येते, सतत तुमच्या माइंडमध्ये मनामध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीने तुम्हाला विसरलेलं आहे का? तुमच्या नात्यामधून तुमचं जे काही नातं असेल त्यामधून ती व्यक्ती बाहेर पडलेली आहे का? तुमचा विचार करणं सोडून दिलेलं आहे का? हे आपण बघूया. जी पण व्यक्ती आहे तिचा चेहरा व्हिज्युअलाइज करा, तिचं 3 वेळा नाव घ्या. ही रीडिंग तुम्हाला ॲक्युरेट होण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी माझ्या अकाउंटला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर देखील करा आणि सेव्ह पण करा आणि कमेंट्समध्ये जाऊन आय क्लेम पॉझिटिव्ह एनर्जी असं टाईप करा. बघूया ती व्यक्ती, जी व्यक्ती तुमच्या माइंडमध्ये सतत येते, मनामध्ये येते, ती व्यक्ती तुम्हाला विसरलेली आहे का? ती व्यक्ती तुमच्याबद्दल भरपूर प्रमाणामध्ये कन्फ्यूज आहे, खूप जास्त कन्फ्यूज आहे, की त्या व्यक्तीला कळत नाही आहे की तुमच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे, तुमच्या मनामध्ये नेमकं त्यांच्याबद्दल काय थॉट्स आहेत, काय फिलिंग्स आहेत, ह्याचा त्यांना काहीच अंदाज लागत नाही आहे. फक्त ते तुम्हाला ऑब्झर्व करत आहेत की मला थोडीफार तरी हिंट मिळावी की ही अजून माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे, माझ्यावर अजूनही प्रेम करते. ही हिंट मिळण्याचं ते चान्स शोधत आहे. तुमच्यावर इथे स्पेल किंवा मॅनिफेस्टेशन असं काहीतरी पण करताना दिसत आहेत. तुमच्या नात्यावर ब्लेसिंग्स पण आहेत, काहीतरी मॅजिक सडनली तुमच्यामध्ये घडणार आहे. विसरले तर नाही आहेत, तुम्हाला मिळवण्यासाठी काही ना काही प्रयत्न ते करत आहेत. ओके, तुमच्या नात्याचा द झालेला आहे, इथे दिसतोय. हे तुमच्या आणि त्यांच्याकडून झालेलं आहे, पण युनिवर्सकडून अजूनही झालेला नाही आहे. युनिवर्स तुमच्या दोघांना पुन्हा एकत्र आणणार आहे. तुमच्या दोघांचं रिबर्थ, या रिलेशनशिपमध्ये रिबर्थ पूर्ण होणार आहे. या रिलेशनशिपचा शेवट अजूनही पूर्णपणे झालेला नाही आहे. मनाने तुम्ही दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आहात. येस, काही गैरसमज झालेले आहेत, फक्त ते रिमूव्ह होण्याचे बाकी आहेत. पण सध्या त्यांच्या कामाकडे खूप फोकस आहेत, करिअर पण घडवताना इथे दिसत आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की जर मला ही पुन्हा हवी असेल तर मला पैसा कमवावा लागेल, माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करावी लागेल, सेव्हिंग करावी लागेल, फ्युचर घडवावं लागेल असं ते म्हणत आहेत, ज्यामुळे ते तुम्हाला एक चांगली लाईफ देऊ शकतात. अजूनही त्यांनी त्यांच्या मनातून, माइंडमधून काढलेलं नाही आहे. तुमच्याबद्दल जे अट्रॅक्शन आहे ते अजूनही संपलेलं नाही आहे. त्यांच्या मनामध्ये हाच विचार येतो की हा मला इग्नोर का करत आहे, आधीसारखा प्रयत्न का करत नाही, सतत मला कॉल मेसेज का करत नाही, काही असे कोणी कानं भरलेले आहेत किंवा काही कोणी असं भडकवलेलं आहे माझ्याबद्दल, ज्यामुळे ह्याने स्वतःमध्ये इतके बदल केलेले आहेत. कन्फ्यूज तर आहेतच की कोण आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल भडकवणारं, गैरसमज निर्माण करणारं, काहीतरी वेगळं त्यांच्याबद्दल सांगणारं. ती व्यक्ती कोण आहे असंही त्यांना प्रश्न पडलेले आहेत. विसरले तर नाही आहेत, तुम्हाला मिळवण्यासाठी काही ना काही प्रयत्न त्यांचे चालू आहेत, मॅनिफेस्टेशन चालू आहे, स्पेल वगैरे करत असतील, कोणत्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला मागत असतील असंही दिसत आहे. पण या नात्यामध्ये एक पुन्हा चान्स आहे रियुनियन होण्याचा. तर क्लेम करा नक्की रीडिंग आणि पर्सनल रीडिंगसाठी नंबर दिला आहे, त्याच्यावर मेसेज करा, चार्जेस विचारा आणि तुमची पर्सनल रीडिंग तुम्ही बुक करा. पर्सनल रीडिंगचे चार्जेस फिक्स आहेत. ओके.